निवडणूक शेवटच्या टप्प्यात येत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघात रंगत वाढत आहे. सुरुवातीला एकतर्फी निवडणूक वाटत असली तरी आता एकामागून एक राजकीय झटके बसतायत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे यांनी समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हडपसरमध्ये सभेआधीच वस्तादाने डाव टाकल्याची चर्चा रंगली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रशांत जगताप निवडणूक लढवित आहेत. अजित पवार वेगळे झाल्यानंतर हडपसर मतदारसंघातील अनेक माजी नगरसेवक सत्तेबरोबर पर्यायाने अजित पवार यांच्या समवेत गेले. यामध्ये विद्यमान आमदार चेतन तुपे यांचाही समावेश होता. शरद पवार यांनी निष्ठावंत प्रशांत जगताप यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्याला न्याय दिला, तर अजित पवारांनी पुन्हा चेतन तुपे यांना संधी दिली. 5 वर्षात सत्ता असूनही चेतन तुपे यांना काही विकास कामे राबवता आली नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. नागरिकांमध्येही प्रचंड नाराजी आहे. निवडणुकीच्या निमित्ताने चेतन तुपे यांनी भावके आणि स्थानिक लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. गेले काही दिवस स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे राजकारणात अलिप्त होते. आज अचानक त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामध्ये साधना बँकेचे माजी चेअरमन अनिल तुपे यांचाही समावेश आहे. दिलीप आबा तुपे यांच्या प्रवेशामुळे विद्यमान आमदार चेतन तुपे यांना मोठा फटका बसला असून प्रशांत जगताप यांचे निवडणुकीत पारडे जड झाले आहे. लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी अनेक वेळा संधी देऊनही सोडून गेलेल्यांचा कार्यक्रम विधानसभा निवडणुकीत करणार अशा सूचक शब्दांमध्ये इशारा दिला होता. त्याच जागेवर शरद पवार यांची आज सभा होत असून अजित पवार यांच्या गटात सामील झालेले विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा कसा समाचार घेतात याकडे हडपसरचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हडपसरमधील अनेक दिग्गजांचा प्रवेश होणार असून प्रशांत जगताप यांची ताकद चांगलीच वाढली आहे. आगामी निवडणुकीत विजयाची नांदी असल्याचे कार्यकर्ते उत्साहाने सांगत आहेत. नमस्कार, रोखोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज हडपसर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा होत आहे. याच्यामध्ये खुद्द शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे वस्ताद या सभेला येणार आहेत. प्रशांत जगताप यांच्या निवडणुकीसाठी ही प्रचार सभा होत आहे, परंतु सभेपूर्वीच वस्तादाने डाव टाकला असं म्हणता येईल, कारण हडपसरचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. आबासाहेब नमस्कार. आज तुम्ही अचानक शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून हडपसरच्या राजकारणात एक मोठी खळबळ निर्माण केलेली आहे. काय नेमका कशा पद्धतीने हा प्रवेश झाला, काय तुमच्या नेमकं मनात राजकारणाबद्दल आहे? हडपसरच्या राजकारणाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून विचार करता हा निर्णय घेणं आम्हाला क्रमप्राप्त होतं. कारण गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय पवार साहेबांची विचारसरणी आम्ही या भागामध्ये निश्चितपणानं राबवण्याचा प्रयत्न केला. काही कालावधी मध्यंतरीचा जर गेला तर त्यावेळेस सुद्धा आमच्या विचारामध्ये फरक पडला नाही, परंतु थोडासा दुरावा वेगळ्या पक्षाच्या माध्यमामधून या ठिकाणी आम्ही काम करत होतो. हे काम करत असताना मला कुठल्याही पक्षावर टीका करायची नाही, पण ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना तिथल्या असणाऱ्या नेत्यांना ज्या पद्धतीनं एक ताकद देण्याच्या दृष्टिकोनामधून काम केलं पाहिजे, तशा पद्धतीनं या ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या ठिकाणी होताना काही दिसत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या भागाचा जर हडपसरच्या पंचकृषीचा जर आपण कानोसा घेतला तर आदरणीय पवार साहेबांना मानणारा अतिशय मोठा वर्ग गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तर त्यांचं बोट धरूनच राजकारणामध्ये आलो. त्यांच्या आशीर्वादानं अनेक वेगवेगळ्या प्रकारची पदं सुद्धा मला या ठिकाणी निश्चित मला मिळालेली आहेत. महानगरपालिकेमध्ये काम करत असताना सुद्धा जरी पक्षामध्ये नव्हतो तरी सुद्धा आदरणीय पवार साहेबांचा मला सातत्यानं आशीर्वाद असायचा. या ठिकाणी बोलणं उचित होणार नाही, परंतु मागच्या इलेक्शनला सुद्धा मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांच्या फोन आल्यानंतर मला ज्या काही सूचना आलेल्या होत्या त्या सूचनांचं भरहुकूम मी पालन करून, कारण मला सुद्धा ज्या पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी आम्ही उदयास आणलेलं होतं
त्यांच्या अपेक्षेला आम्ही कदाचित पात्र ठरलो नसो, म्हणून आम्ही त्यांना ओपनरित्या सांगून की आम्ही यावेळेस तुम्हाला मदत करणार नाही. आम्हाला आमचा विचार वेगळ्या दृष्टिकोनामधून करायचा आहे आणि त्याची फळं आपण गेल्या पंचवार्षिक मध्ये आपण पाहिलेली आहेत. असो, त्या मला कुठल्याही खोलामध्ये जायचं नाही, परंतु या हडपसरच्या पंचकृषीचा जर खऱ्या अर्थानं आपल्याला भवितव्याचा जर विचार करायचा असेल, माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की खंबीरपणाचं नेतृत्व जे कार्यकर्त्यांना हाकेला साथ देणारा असेल, आपल्या भावना त्यांच्यापाशी मनमोकळेपणानं व्यक्त करता आल्या पाहिजेत. अशा प्रकारची जर भूमिका आपल्याला मांडायची असेल तर आपल्या जवळचा माणूस म्हणून आदरणीय पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, तसे आपल्या हडपसरचे सुद्धा आहेत. कारण हडपसरकरांनी पवार साहेबांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे. मी गेल्या अनेक इलेक्शनचा त्यांचा एक जुना सहकारी साथीदार या ठिकाणी म्हणून मी राहिलेलो आहे. या पंचकृषीमध्ये अनेक वेगळ्या पक्षातले आमदार सुद्धा साहेबांच्या विचाराची करण्यामध्ये ज्या काही भूमिका होत्या त्या भूमिकेला आम्ही त्या ठिकाणी साक्षीदार आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण थोडासा वेगळा विचार करून आता चालणार नाही. हडपसरला जर खऱ्या अर्थानं योग्य दिशेवर आणायचं असेल, हडपसर जर आपण पाहिलंय तर आज पुणे शहराचा हा पूर्व भाग अतिशय वेगानं वाढणारा भाग आहे. रस्त्याचं नेटवर्क ज्या पद्धतीनं होणं आवश्यक आहे त्या पद्धतीचं नेटवर्क होताना या ठिकाणी दिसत नाही. आणि जे प्रत्यक्षामध्ये विकास आराखड्यामध्ये रस्ते आहेत ते सुद्धा रस्ते करण्याच्या संदर्भामध्ये अनेक अडथळे या 5 वर्षामध्ये अनेकांनी केलेले आहेत. कुणी केले त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आमच्या या पूर्व भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे. गेल्या 5 वर्षामध्ये, त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये का कुणास ठाऊक आकस ठेवून हडपसरकरांना पाण्यापासून वंचित ठेवलं, हे खरोखर आमचं दुर्दैव आहे. आम्हाला व्यक्तिगत कोणावर टीका करायची नाही, परंतु वेळ आली तर निश्चितपणानं त्यांचं नाव सुद्धा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण हडपसरला जर खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर काही करायचं असेल तर एक सक्षम नेतृत्व आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी आपल्याला दिसतंय. नुसतं हडपसरचंच नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व आज पवार साहेबांनी ज्या धडाडीनं कामाची वाटचाल करताना आपण पाहतोय. आणि आपण जर एखादा प्रश्न त्यांच्या समोर मांडला तर त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये असलेली जाणीव आणि त्याची सोडवणूक करण्यामध्ये असणारी आपुलकी ही इतरांपेक्षा साहेबांमध्ये निश्चितपणानं जास्त आहे. याचा अनुभव आम्ही अनेक वेळा घेतलेला आहे. आज खऱ्या अर्थानं गेल्या 10-15 वर्षापासून जी काही वेगळी भूमिका घेतलेली होती, खरं तर ती आमची फार मोठी चूक झाली असं म्हणेन. कारण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी न कळत ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही. दुर्दैवानं मी काही माझ्या कामाचा पाठपुरावा या ठिकाणी सांगणार नाही, परंतु या परिसरामध्ये जलतरण लष्कर पाणी पुरवठा केंद्रामध्ये आम्ही 110 MLD पाण्याची त्या ठिकाणी सुविधा निर्माण केली. रामटेकडीची टाकी असेल, 15 नंबरची वॉटर टँक असेल, ओव्हरहेड टँक असेल, त्याचप्रमाणे तुकाई नगरची टँक असेल, मांजरीची टँक असेल, अशा विविध टँक आम्ही त्या कालावधीमध्ये निश्चित त्या ठिकाणी केल्या. परंतु आज तागायत त्या टाकीमध्ये पाणी टाकून ज्या भागामध्ये विस्तारीकरण त्याचं वितरण व्हायला पाहिजे होतं ते वितरण दुर्दैवानं आज तागायत झालेलं नाही. पुढं माशी शिंगती माहित नाही. खरं लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना लोकांना सहकार्य करण्याची भूमिका आपली राजकारणाच्या आपण जर आपला अंगरखा राजकारणाचा जर असेल तर त्या अंगरख्याखाली काम करत असताना आपण खऱ्या अर्थानं लोकांचा विचार करून काम करणं गरज आहे. आणि हीच शिकवण पवार साहेबांनी शिकवलेली आहे. मला खात्री आहे आमच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचं नेटवर्क असेल, मी आदरणीय पवार साहेबांना निश्चितपणानं सांगणार आहे, पुणे शहराचा जर खऱ्या अर्थानं वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर साहेब आपल्याला या ठिकाणी रिंग रोड मध्ये सातत्यानं लक्ष देऊन तात्काळ त्या सुविधा पुणे शहराच्या दृष्टिकोनामधून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
या पंचक्रोशीमध्ये काम करत असताना हडपसरचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आज हडपसर बकाल पद्धतीनं वाढत चाललेला आहे. याला कुठंतरी आपण थांबवणार आहोत की नाही हेही पाहिलं पाहिजे. आज लोकांचा विश्वास समाजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरचा उडत चाललेला आहे. तो विश्वास खऱ्या अर्थानं आपण निर्माण केला पाहिजे आणि तो विश्वास निर्माण करण्यासाठी स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व लोकांसमोर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना आम्ही साहेबांच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं काम करू, अशाच प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो. आणि साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश निर्माण पवार साहेबांच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या पक्षाचे जे का आज उमेदवार आहेत प्रशांत जगताप यांना निश्चितपणानं बहुमताने या ठिकाणी विजय आणण्यामध्ये आम्ही आमचा खारीचा वाटा या ठिकाणी निश्चितपणानं उचलू. हडपसर विधानसभा मतदारसंघात स्थायी समितीच्या माध्यमातून मोठमोठे प्रोजेक्ट राबवले, या ठिकाणी निधी आणला आणि तळागाळात सर्वसामान्यांमध्ये प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ज्यांचा संपर्क आहे असे दिलीप आबा तुपे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचं पारडं जड झालं आहे, तर विद्यमान आमदार चेतन तुपे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.